कृष्णा खोपडे आपल्यासोबत आहे. तुकाराम मुंडेंचा जेव्हापासून आपण राजीनाम्याची मागणी केली त्यानंतर आपल्याला शिवीगाळ झाली, धमकी आली. काल पुन्हा धमकीचा फोन तुम्हाला आलेला आहे, काय सांगाल? तुकाराम मुंडे का घाबरत आहे हे मलाच कळून नाही राहिलं. कारण लोकाले काही एवढी फुरसतगिरी नाही आहे, लोकाले काही कोणाला धमक्या देण्याची फालतू विषयाला काही मतलब नाही आहे. परंतु तुकाराम मुंडेंनी केलेल्या भ्रष्टाचार हा स्मार्ट VIP भ्रष्टाचार आहे आणि त्या संदर्भात आम्ही इथं मागणी करत आहोत. तुकाराम मुंडे एवढे आपल्याला सांगत होते मी धुतल्या तांदळाचा आहो, मग ते घाबरत काय? मग आपल्या समर्थकाला सांगून पहिले 2 वेळा त्यांनी धमकी दिली. काल पुन्हा त्यांनी रात्री 10 वाजून 47 मिनिटांनी पुन्हा एकाचा फोन आला का तू कृष्णा खोपडे बोलत आहे का? मी म्हणलं हो. तर तुकाराम मुंडेच्या विरोधामध्ये निलंबनाची मागणी केली, तू आतापर्यंत जिवंत कसा आहे? आणि शिवीगाडी करायला लागला. मग ते ताबडतोब मी तो मोबाईल बंद केला आणि पोलीस कमिशनर आणि सक्करदरा PIला मी सांगितलं. त्यांनी तातडीने ती दखल घेतलेली आहे. परंतु तुकाराम मुंडे का घाबरत आहे मला हेच कळून नाही राहिलं. का अगर त्यांच्यामध्ये हिंमत असेल, ते अगर धुतल्या तांदळाचे असेल तर त्यांनी मीडियाच्या समोर यावं, आपली परिस्थिती त्या ठिकाणी सांगावी. आणि वारंवार अशा प्रकारच्या धमकी एखाद्या जनप्रतिनिधीला येणं यानं कुठंतरी दाबण्याचा तो प्रयत्न करत आहे. अशा प्रकारे तो कृष्णा खोपडे दबेल, मी असे काही तुकाराम मुंडेनं फुंडे आपल्या आयुष्यामध्ये पाहिले. मी या सगळ्या गोष्टीला घाबरत नाही. आम्ही आपल्या मागणीवर ठामा. आता मी विधानसभेमध्ये पुन्हा कालचा मुद्दा गाजवणार. ज्याप्रमाणे आपण म्हणताय की तुकाराम मुंडेंकडनं ही धमकी येत आहे, पण कशावरनं ही पडताळणी झाली का की तुकाराम मुंडेंचेच माणसं हे आहेत? कारण IAS अधिकारी जे आहेत हे लोकप्रिय आहेत. तुकाराम मुंडे यांचे अनेक फॅन फॉलोईंग आहेत, त्यांच्याकडनं ही धमकी येते का? असं काही तुम्ही याचा काही पोलिसांनी याच्यावर तुम्हाला दिला आहे का शोध काढून, किंवा की धमकी नेमकी कोणाकडनं आली? कारण तुम्ही डायरेक्ट तुकाराम मुंडेंचं नाव घेतलेलं आहे. मॅडम, आपल्याला बी माहीत आहे का तुकाराम मुंडे हे 7 महिने नागपुरात होते. 20 वर्षामध्ये त्यांच्या 24 बदल्या झाल्या. शासनाचा नियम आहे का प्रत्येक अधिकाऱ्याची बदली ही 3 वर्षांमध्ये होते. अगर या 24 बदल्या 20 वर्षामध्ये झाल्या, याचा मतलबच आहे का कुठं ना कुठं हे तुकाराम मुंडे काही ना काही गडबड त्या ठिकाणी करत आहे. आणि कालपासून तर आजपर्यंत मला महाराष्ट्रातले अनेक ज्या भागात तुकाराम मुंडे होते तिथचे मला फोन आले का भाऊ यांनी अशा प्रकारची गडबडी केली आहे, याच्याविरुद्ध या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे, याच्याविरुद्ध शासनाकडे अशा प्रकारची तक्रार दाखल केली आहे. आणि म्हणून नागपूर शहरामध्ये तुकाराम मुंडे जे इनलिगल काम केलं, जे अधिकार नसताना त्यांनी अधिकाराचा वापर केला, शासनाचा ओव्हररूल करून त्यांनी 17 कर्मचाऱ्याला सस्पेंड केलं, 5000 बेडचं हॉस्पिटल खुल्या मैदानात कोविडच्या काळामध्ये उघडलं, 40 कोटी रुपयाचा सत्यानाश तुकाराम मुंडेंनी केला. आणि त्याच्यानंतरसुद्धा तुम्हाला बी माहीत असेल का महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नाही तर देशाच्या इतिहासामध्ये एखाद्या IAS अधिकाऱ्याच्या विरुद्ध महिला कधी तक्रार करत नाही. महिला त्यांच्या खालच्या अधिकारी राहतात, ते कधी तक्रार करत नाही. याच्यावरून तुम्ही समजून जा की मुंडे हा कोणत्या स्तरचा हा अधिकारी आहे. आणि हे जो 3 दिवसापासून जे मीडियामध्ये सुरू आहे ना, 3 दिवसापासून ज्या धमक्या येत आहे, लोकाले काही फुरसत नाही आहे. आपल्यालाही माहीत आहे का तो NGO प्रेमी, मीडिया प्रेमी तो खूप होता, आपल्यालाही माहीत आहे. त्यांच्या समर्थकाला काही फुरसत नाही आहे. त्यांच्या समर्थकाला बी लक्षात आलं असेल का तुकाराम मुंडेनं कोणते पापं केले आहे. आणि म्हणून याच्या इशाऱ्यावरूनच अशा प्रकारचं हे होत आहे. उद्या मला काही कमी जास्त झालं तर 100% तुकाराम मुंडे याला जबाबदार राहील. सत्ता पक्षाचे आपण आमदार आहात आणि यामध्ये आपण बघताय की आपलीच सत्ता राज्यामध्ये आहे. मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालेलं आहे का? काही सिक्युरिटीची मागणी तुमच्याकडनं झाली आहे का? मुख्यमंत्री महोदयांनी काल सभागृहामध्ये निवेदन केलं. त्यांनी याची गंभीर नोंद बी घेतली. त्यांनी हेही सांगितलं का आमदाराला धमकी देणं हे संविधानाचं हक्कभंग बी आहे. आणि म्हणून तुकाराम मुंडेची आम्ही निलंबनाची मागणी केलेली आहे आणि ऑफ द रेकॉर्ड सर्व त्या ठिकाणी उपलब्ध आहे आणि त्यानुसार आम्ही मागणी केली आहे. आणि म्हणून तुकाराम मुंडे बरोबर आमचा संघर्ष जोपर्यंत तो हटत नाही तोपर्यंत हा संघर्ष सुरू राहणार. आपल्या परिसरामध्ये बिबट्या शिरला आहे, 7 ते 8 जण जखमी झालेले आहेत, गंभीर झाले आहे, रेस्क्यू करण्यात आला आहे बिबट्याला, पण वारंवार त्या परिसरामध्ये बिबट्या येत आहेत. काय सांगाल? आज तुम्ही विधान भवनामध्ये आलेले आहात, काय चर्चा होणार आहे वनमंत्र्यांशी? मी बिबट्याच्या संदर्भात कालच विधानसभेमध्ये बोललो. 15 दिवस पहिले भांडेवाडीमध्ये बिबट्या आला होता.
काल सांगितलं होतं का बिबट्या आमच्या भागामध्ये कुठंतरी घुमत आहे, त्याची व्हिडिओ बी त्या ठिकाणी आले. वनमंत्र्यांनी याची स्वतः दखल बी घेतली आणि आज सकाळी पहाटे लगभग 4-5 वाजता बिबट्या पुन्हा पार्टीच्या भागामध्ये आला, पुन्हा पुढच्या भागामध्ये आला. आमच्या कार्यकर्त्यांनी दीपक बसवेंनी मला पायठ्याला फोन केला. मी ताबडतोब फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि पोलीस डिपार्टमेंटला कळवलं आणि ते त्या ठिकाणी गेले, बिबट्याला पकडलं. परंतु 7 लोक गंभीर स्वरूपाने त्या बिबट्याने जखमी केलेले आहे. त्यांच्या भवानी हॉस्पिटल, निल्सन हॉस्पिटलमध्ये त्यांच्या इलाज त्या ठिकाणी सुरू आहे. मी त्यांना भेटून आलो, परिवाराला बी भेटून आलो आणि निश्चित स्वरूपात शासन त्याच्यावर काही ना काही कारवाई करेल. तर हे होते आपल्यासोबत कृष्णा खोपडे. आणि आपण बघितलं की ज्याप्रमाणे तुकाराम मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर कृष्णा खोपडेंना जी आहे धमकी आली, त्यानंतर पुन्हा आज जी आहे काल जी आहे त्यांना रात्री पुन्हा धमकीचा फोन आलेला आणि आता यावर ते मुख्यमंत्र्यांशी बोलून हक्कभंगाची देखील कारवाई करण्याची मागणी करणार आहेत. क्षितिजा देशमुख, लोकमत, नागपूर.